जय महाराष्ट्र। मी अंकुश वाळे, शिवसेना तालुका प्रमुख जत। आज पत्रकार परिषद घेत असताना सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद व जत पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत। शिवसेना पक्षाच्या वतीनं जिल्हा परिषदेसाठी 5 उमेदवार व पंचायत समितीसाठी 8 उमेदवार असे आम्ही निवडणुकीमध्ये या ठिकाणी उभे केलेले आहेत। आज शिवसेना पक्षाच्या वतीनं जे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत ते सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी पक्षाने उभे केलेले आहेत। आता प्रचाराचा शेवटचा टप्पा या ठिकाणी चालू झालेला आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून या ठिकाणी कोणत्याही पक्षाने चांगल्या पद्धतीची कामं केला नसल्यामुळं मतदारांना या पद्धतीचं आमिष दाखवून मतदान घेण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता या ठिकाणी दाट आहे। परंतु या तालुक्यासाठी शिवसेना पक्षाने बरेच विकासात्मक कामं या ठिकाणी केलेले असल्याने मी थोड्याच कामाचा या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो। जत तालुक्यासाठी शिवसेना पक्षाकडून जी कामं या ठिकाणी केलेली आहेत त्या कामाचा उल्लेख या ठिकाणी मी आपल्यासमोर करत आहे। जत पूर्व भागातील 65 गावं म्हैसाळ योजनेतून पाणी मिळावं या उद्देशानं महाराष्ट्राचे आमचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांनी 2000 कोटीचा निधी या तालुक्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे। या तालुक्यामध्ये जी रोजगार हमीची कामं बंद अवस्थेत होती ती कामं पूर्ववत चालू करण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांनी ती पूर्ववत चालू या ठिकाणी केलेली आहे। जतच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे साहेबांनी 78 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे। जतमध्ये आरटीओ कार्यालय शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी या ठिकाणी चालू केलेले आहे। उमदी MIDC मंजूर हे आमचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केलेले आहे। माडगाववरून गुड्डापूरच्या तलावामध्ये जो म्हैसाळचा जो जुना कालवा होता या कालव्यातून गुड्डापूर व उटगी उमदी वसपेठ माडगाव या विभागाला निधी उपलब्ध करून देऊन हेही काम जवळजवळ 80% शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेलं आहे। या जत तालुक्यासाठी शिवसेनेनं फार मोठं विकासात्मक डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे। विरोधकांच्याकडे कोणताही व्हिजन त्यांच्याकडे नाही, परंतु शिवसेनेने केलेल्या कामाचा मुद्दा पुढे करून आपल्या उमेदवारांना मतदान घेण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। परंतु मी जतच्या पूर्व भागातील सर्व सुज्ञ जनतेला मी आवाहन करू इच्छितो की गेले 7-8 वर्ष या कामाचा डोंगर शिवसेनेच्या माध्यमातून उभा केलेला आहे आणि शिवसेनेला आता आपल्या एका आशीर्वादाची अपेक्षा या ठिकाणी आहे। आपल्या विभागात जी कामं उभा केलेली आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातूनच केलेली आहे आणि यापुढेही देखील शिवसेना पक्ष आपल्यासाठी कायमचं काम करत राहणार आहे। खास करून या ठिकाणी एका योजनेचा उल्लेख जर करायचा म्हटला
तर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, आता सध्याचे ते उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथसाहेब शिंदे आहेत, यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही तळागाळापर्यंत राबवण्याचं ज्यांनी संकल्पना या राज्यामध्ये आणली, ते देखील आमच्या पक्षाचे मुख्य नेते शिंदे साहेबच आहेत. शिंदे साहेबांचं काम या राज्यासाठी फार मोठं आहे आणि त्यांच्या विचाराचे उमेदवार या ठिकाणी निवडून देण्यासाठी आमच्या पक्षाने या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती उभे केलेले आहेत. त्यांना आपल्या उद्याच्या 7 तारखेला जी मतदान आहे त्या मतदान रूपी आपण त्यांना आशीर्वाद द्यावं आणि शिंदे साहेबांच्या विचाराचे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावे, असं मी सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो आणि एक विनंती करू इच्छितो की शिंदे साहेबांचे जे जे आमच्या विचाराचे उमेदवार आपल्यासमोर उभे केलेले आहेत त्यांना आपला आशीर्वाद द्यावा, असं मी सर्वांना एक आव्हान करतो आणि विनंती करतो की सर्वांनी आपण या ठिकाणी त्यांना मतदान द्यावं आणि आपली भविष्यकाळची सेवा करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी, अशी मी आपणाला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. जय महाराष्ट्र.